अध्यक्ष आंधळेपणानं निर्णय घेऊ शकत नाही असं सिब्बल या ठिकाणी म्हणतात। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे, विधानसभा अध्यक्षांकडे कुठून आला? अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं असं सिब्बल यांच्याकडून म्हटलं जातंय। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे असं कपिल सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतायत। अध्यक्षांनी फूट होण्यापूर्वीचं संविधान का वापरलं नाही असा सवाल देखील सिब्बल यांनी केला। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवालही सिब्बल यांनी केलेला आहे। तर एकूणच आतापर्यंत काय सुनावणीमध्ये झालं ते आपण पाहूया। आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणार असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। अध्यक्षांनी जे केलं ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। तर प्रतोद आमच्या बाजूने आम्ही व्हीप जारी केला होता असं सिब्बल यांनी म्हटलं। ते अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत, त्यांचा व्हीप विरोधात मतदान असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवालही कपिल सिब्बल यांनी केलाय। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। अध्यक्षांनी फूट होण्यापूर्वीचं संविधान का वापरलं नाही असा सवाल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। तर गोगावले हे कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? 1999 च्या पक्ष घटनेनुसार पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला असा सवालही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादावेळी केलाय। अध्यक्ष आंधळेपणानं निर्णय घेऊ शकत नाही, संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्वाची असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। तर एकूण 55 आमदार होते, हळूहळू शिंदेकडे 39 आमदार गेले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। एकूण ही सगळी आकडेवारी सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवली। अध्यक्षांनी 10व्या सूची अंतर्गत असलेल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं गेलंय। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं देखील सिब्बल यांनी म्हटले। पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत, हे कसं शक्य असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडेच सगळे अधिकार असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात असं पुन्हा एकदा युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। मागच्या युक्तिवादाच्या वेळेला सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडलेला होता। तर सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। जर अध्यक्ष म्हणतात की आमचा निर्णय वेगळा, आयोगाचा वेगळा, मग आयोगाकडे कोणतं संविधान आहे याचं अध्यक्षांना काय घेणं देणं आहे असा सवाल या ठिकाणी केलेला आहे कपिल सिब्बल यांनी। तर पक्ष विभागला गेला तसा एक पॅराग्राफ 2 भागांमध्ये विभागला गेला असं देखील सुनावणीच्या वेळेला कोर्टाने मिश्किल टिप्पणी देखील केलेली आहे। 1999 ची घटना अस्तित्वात आहे असा युक्तिवाद त्यांनी केला नाही। पक्ष विभागला गेला तसा एक पॅराग्राफ 2 भागामध्ये गेला असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुनावणीच्या वेळेला कोर्टाने ही मिश्किल टिप्पणी केलेली आहे। तर गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा, आयोगाचा निर्णय वेगळा, मग आयोगाकडे कोणतं संविधान याचं अध्यक्षांना काय देणं घेणं असा सवाल या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलाय। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद जो आहे तो आजही केला जातोय। अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा, आयोगाचा निर्णय वेगळा, मग आयोगाकडे कोणतं संविधान याचं अध्यक्षांना काय देणं घेणं असा सवाल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। तर मुख्य नेता हे पद घटनेमध्ये आहे का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं, आयोगाला कळवलं का असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्वाची असते असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं, आयोगाला कळवलं का असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। 1999 ची घटना, 2018 ची घटना याचा सातत्यानं उल्लेख या ठिकाणी या युक्तिवादादरम्यान केला जातोय आणि 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं पण आयोगाला कळवलं का? अध्यक्ष म्हणतात आमचा निर्णय वेगळा, आयोगाचा निर्णय वेगळा, मग आयोगाकडे कोणतं संविधान याचं अध्यक्षांना काय देणं घेणं असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातो। कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं, आयोगाला कळवलं का असा सवाल या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिंदेंनी स्वतःच मुख्य नेता नेमला असं या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 1999 ची घटना अस्तित्वात आहे असा युक्तिवाद त्यांनी केला नाही। पक्ष विभागला गेला तसा एक पॅराग्राफ 2 भागांमध्ये गेला असं कोर्टाने मिश्किल टिप्पणी करताना म्हटलेलं आहे।
या युक्तिवादाचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय. 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता केलं, आयोगाला कळवलं का? मुख्य नेता पद घटनेमध्ये आहे का असं कोर्टाने या ठिकाणी विचारलेलं आहे. संबंधच नाही असं सिब्बल यांचं उत्तर आहे. एकनाथ शिंदे